रुटीन्स खूप दिसतात. जसं जसं आपण सोशल मीडियावरती स्क्रोल डाऊन करतो त्यावेळेला आपल्याला खूप साऱ्या मदर्सचे व्हिडिओज वगैरे दिसतात, ज्यामध्ये बाळाचे परफेक्ट रुटीन दाखवले असतात, फिक्स्ड टाईममध्ये दाखवले असतात. अगदी बाळ किती वाजता उठतं, किती वाजता जेवतं, किती वाजता झोपतं, किती वाजता खेळतं, या सगळ्याचे फिक्स्ड टायमिंग दाखवले असतात. त्या फिक्स्ड टायमिंगमध्ये बाळ त्यांचं ते रुटीन फॉलो करत असतं. पण खरं तसं असतं का रिअल लाईफमध्ये? तर सोशल मीडियावरती जसं की दाखवतात 7 AM वेकअप टाईम, 9 AM नॅप टाईम, 12 PM लंच टाईम, फिक्स्ड शेड्यूल एकदम. पण रिअल लाईफमध्ये प्रत्येक बाळ तसं नसतं, किंवा इवन मी तर म्हणेन कोणत्याच बाळाचं असो ह्या एजमध्ये, 1 वर्षाच्या एजमध्ये फिक्स्ड टायमिंग असं नसतंच. आपण लक्षात ठेवायला हवं, बेबी हा मशीन नाही आहे, ती एक ग्रोईंग ह्युमन आहे. ती वाढणार आहे, तिची वाढ सुरू आहे आत्ता या एजमध्ये, राईट. तिची ही जी वाढ चालू आहे बाळाची, तिची किंवा त्याची बाळाची जी वाढ सुरू आहे ती खूप फास्ट ह्या एजमध्ये होते. सो ते काही मशीन नाही आहे की ह्या आपण बटन चालू केलं तर आता हे होणार, अशा टाईपमध्ये नाही आहे. ते त्याचं कोणतंही फिक्स रुटीन नाही आहे माझ्या मते. नसतंच प्रत्येक बाळाचं असं फिक्स्ड रुटीन, कारण ती वाढते आता. ओके. सो त्यांचा मूड, त्यांची ग्रोथ असेल, त्यांची स्लीप सायकल असेल, त्यांचं हंगर आहे हे रोज बदलत राहतं. त्यांची भूक आहे ही पण रोज बदलत राहते. कधी कमी खातात बाळ, कधी जास्त खातात, कधी जास्त झोपतात, कधी कमी झोपतात. त्यांचे मूड स्विंग्स होत राहतात, कधी रडतच असणार, कधी हसतच असणार. सो ह्या सगळ्या गोष्टी या एजमध्ये होणं नॉर्मल आहे. म्हणून परफेक्ट रुटीन फॉलो न करणं हे बहुतांश वेळा कम्प्लिटली नॉर्मल असतं. त्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं असं काही नाही आहे. पुढे मी तुम्हाला पूर्ण सायंटिफिकली सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं, त्यामुळे कोणत्याही बाळाला आपल्या बाळाबरोबर किंवा त्याच्या रुटीनला आपल्या बाळाच्या रुटीनबरोबर कंपेअर करत बसू नका. ठीक आहे. चला तर आत्ता आपण बघूया सायन्स काय म्हणतं याविषयी. ठीक आहे. सायंटिफिकली बाळाची डेव्हलपमेंट आहे त्याबद्दल मी थोडं सांगते तुम्हाला. ठीक आहे. तर विशेषतः 1 वर्ष आसपासच्या बाळांमध्ये रुटीन अनस्टेबल असणं खूप कॉमन आहे, हे सायन्स म्हणतं. ठीक आहे. कारण या एजमध्ये डेव्हलपमेंट खूप फास्ट होत असते. उदाहरणार्थ बाळाचं क्रॉलिंग असेल, स्टँडिंग असेल. ठीक आहे. सुरुवातीला तर बाळ काय होतं, आपलं उपडी होतं, पालथी होतं, बरोबर आहे. आणि ह्या कालावधीमध्ये म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये बाळ आपलं क्रॉलिंग ते करत असतं, स्टँडिंग होत असतं. काही बाळ जे असतात ते चालायला लागतात, किंवा काही बाळ असतात ते चालत नाहीत, पकडून पकडून जस्ट उभं राहून चालतात. असं असतं. पूर्णपणे काही बाळं आहेत ते 18 महिने पूर्ण व्हायच्या आतमध्ये चालतात, असं असतं. प्रत्येक बाळामध्ये हे क्रॉलिंग स्टँडिंग पण वेगवेगळं असतं. त्यांची वॉकिंग प्रॅक्टिस सुरू असते या पिरियडमध्ये. नंतर त्यांची लँग्वेज डेव्हलपमेंट होत असते. तर लँग्वेज डेव्हलपमेंटमध्ये पण प्रत्येक बाळ सेमच प्रकारे बोलेल असं नसतं. त्यामध्ये काही बाळं खूप उशिरा बोलतात, काही बाळं लवकर बोलतात. त्याच्यामध्ये काही बाळं असतील ते छोटे छोटे शब्द बोलतात, काही बाळं असेल ते मोठे शब्द बोलतात. ठीक आहे. सो लँग्वेज डेव्हलपमेंट पण वेगवेगळी असते यांच्यामध्ये. शिवाय त्यांची ब्रेन ग्रोथ होत असते या एजमध्ये. सो ह्या 1 वर्षाच्या एजमध्ये ह्या ज्या डेव्हलपमेंट आहेत, जसं की क्रॉलिंग, स्टँडिंग, वॉकिंग, लँग्वेज डेव्हलपमेंट, ब्रेन ग्रोथ, ह्या ज्या महत्त्वाच्या डेव्हलपमेंट आहेत त्या खूप फास्ट होत असतात. सो जेव्हा बाळ नवीन स्किल शिकतं आहे, तर ह्या सगळ्या नवीन स्किल्स बाळ शिकत आहे, बरोबर आहे. सो जेव्हा बाळ ह्या सगळ्या नवीन स्किल्स शिकते तेव्हा त्यांचा स्लीप पॅटर्न आणि रुटीन नॅचरली चेंज होणारच, बरोबर आहे. कारण त्यांच्या मेंदूमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या फास्ट घडत आहेत. सगळ्या ह्या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्या खूप फास्ट घडत आहेत. ठीक आहे. कारण आपण असं म्हणतो की बाळ आता एकदम खूप मोठं दिसतं आपल्याला. ह्या एजमध्ये आपल्याला असं वाटतं की बाळ पटापट वाढत आहे, बरोबर आहे. तर ते हेच गोष्ट आहे, कारण त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती खूप फास्ट होत असते. त्यामुळे त्यांचं ऑफकोर्स आहे की स्लीप पॅटर्न आणि रुटीन आहे हे पूर्णपणे चेंज होतं. त्यांची क्युरियासिटी खूप वाढत असते. ते एक्सप्लोअर करत असतात,
ते ऑब्झर्व करत असतात आणि त्यामुळे त्यांचं रुटीन रिजिड असं राहत नाही. ठीक आहे, त्यामुळे ह्यामध्ये टेन्शन घेणं सोडून द्या की आपलं बाळाचं रुटीन का सारखं राहत नाही. आता तुम्ही तुमच्या बाळाला ऑब्झर्व करत असाल की ते बाळ रोज किती गोष्टींचं ऑब्झर्वेशन करतं, बरोबर आहे. परत आपण जे करतो त्याच गोष्टी बरोबर त्या बाळाकडून फॉलो केल्या गेल्या जातात. परफेक्ट. त्याच्यानंतर आपण ज्या गोष्टी बोलतो, आपण जे करतो तेच बाळ बरोबर ऐकून त्याच गोष्टी तुम्हाला लगेच विदिन एका दिवसातच तुम्हाला त्या गोष्टी लगेच बाळाकडून होताना दिसून येतील, बरोबर आहे. सो बाळ ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतं, नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करत असतं. आपण जर बाळाला बाहेर फिरण्यासाठी वगैरे नेलं तर बरोबर त्याचं लक्ष असतं काय आहे, काय चाललं आहे, गाडी कुठे चालली आहे, काय, या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन सुरू असतं, एक्सप्लोअर करणं सुरू असतं. एखादी नवीन गोष्ट बाळाच्या हातामध्ये भेटली तर त्याला पूर्ण म्हणजे जसं की समजा एक्झाम्पल एक पुस्तक मिळालं तर त्या पुस्तकाचं पेज कसं उलटायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं. ओके, सो ही जी स्टेज आहे ग्रोईंगची ती खूप फास्ट असते. तुम्ही या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्व करताच आहात तुमच्या बाळामध्ये. ओके, त्याचप्रमाणे सगळ्या आयांना हा एक प्रश्न असेल की माझ्या बाळाची झोप पण अनस्टेबल आहे. कधी बाळ 2 तास झोपतं, कधी बाळ 1 तास झोपतं, कधी कधी तर दिवसभर झोपतच नाही, कधी कधी रात्रभर जागरण असतं. सो हे पण नॉर्मल आहे. रुटीन फॉलो न होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्लीप पॅटर्न आहे. तर 1 वर्षाचा बेबीज असतात, त्यांची स्लीप सायकल आहे ती अजून फुल्ली स्टेबल नसते. ओके, 1 वर्षाचं जे बाळ आहे त्यांची जी स्लीप सायकल आहे ती पूर्णपणे अजून स्टेबल नाही आहे. कधी ते 2 नॅप्स घेऊ शकतात, कधी फक्त 1च नॅप घेऊ शकतात, कधी तो ओव्हर टायर्ड होतात आणि एकदम खेळता खेळता झोपून जातील असंही होतं, कधी ओव्हर स्टिम्युलेट होतात. ठीक आहे, सो जेव्हा बाळ ओव्हर स्टिम्युलेट होतं म्हणजे जास्त खेळतात, जास्तच आवाज किंवा जास्तच एक्साइटमेंट ह्या पण गोष्टी तुम्हाला तुमच्या बाळामध्ये दिसत असतील. तर असं म्हणजे ओव्हर स्टिम्युलेट होतं तेव्हा त्यांना झोपायला जास्त वेळ लागतो जरा, कारण ते खूप जास्त एक्साइटमेंटच्या मूडमध्ये असतात, त्यामुळे ते झोपू शकत नाहीत लगेच. ठीक आहे, आणि जेव्हा झोप इरेग्युलर होते तेव्हा पूर्ण रुटीनच डिस्टर्ब होतं. ठीक आहे, कारण कधी कधी असं असतं की बाळ दिवसभर झोपतच नाही आणि मग खूप चिडचिड वगैरे. तर आणि त्याचं कसं असतं की म्हणजे झोपायचं नसतं त्याला बाळाला. ठीक आहे, त्याला खेळायचं असतं, खूप एक्साइटमेंट असते, एखादी नवीन गोष्ट पाहिली, एखादी नवीन खेळणं त्याला मिळालं, एखादं नवीन टॉय मिळालं तर त्याच्याबरोबर खेळायचं असतं, त्यामुळे त्याची झोप अनस्टेबल होते, झोप त्याची पूर्ण राहत नाही. तर कधी कधी खूपच वेळ झोपली जातं बाळ, म्हणजे दिवसातून 2 वेळा पण झोप घेतं, 2-2 तास, 1-1 तास वगैरे झोप घेईल, कधी कधी फक्त 1 वेळा झोप येईल, कधी कधी रात्रभर पण झोपत नाही बाळ. तर रात्रभर बाळ समजा झोपत नसेल तर त्याचं अजून एक कारण असू शकतं की बाळाचं पोट भरलेलं आहे की नाही, त्याने दिवसभर पोटभर खाल्लेलं आहे की नाही. जर बाळाला भूक लागलेली असेल तर मग बाळाची झोप रात्रीसाठी मी सांगते रात्री अनस्टेबल होऊ शकते. त्यामुळे दिवसभर व्यवस्थित पोट भरून खाल्लेलं असेल तर रात्री बाळ झोपी जातं, पण जर दिवसभर खाल्लेलं नसेल तर रात्री अनस्टेबल होऊ शकते किंवा विनाकारणही बाळाची झोप रात्री पण अनस्टेबल राहू शकते. सो झोपेचा पण असा काही पॅटर्न नसतो. सो रुटीन फॉलो न होण्याचं हे पण एक मोठं कारण आहे, कारण बाळ व्यवस्थित झोपलं नाही तर झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड करणार, आणि चिडचिड नाही मग जेवणार नाही वेळेमध्ये, ठीक आहे, खेळणार नाही वेळेमध्ये, अंघोळी म्हणजे सगळंच त्याचं पूर्ण रुटीन जे आहे तेच पूर्ण अनफॉलो होणार आहे. ठीक आहे, सो रुटीन फॉलो न होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याचा स्लीप पॅटर्न, आणि हे प्रत्येक बाळामध्ये वेगवेगळा असतो. असं काही नाही की प्रत्येक बाळ वेळेवर झोपी जाते, वेळेवर उठते, असं नाही आहे बिलकुल. पण प्रत्येक बाळाचा हा झोपेचा पॅटर्न हा पूर्णपणे वेगवेगळा असतो. त्यामुळे तुमचं बाळ कधी लवकर झोपेल, कधी उशिरा उठेल, कधी लवकर उठेल, कधी उशिरा झोपेल, हे एकदम अनप्रेडिक्टेबल आहे. ओके, सो ह्यामध्ये पण टेन्शन घेण्याचं कारण नाही, फक्त बाळ रात्री झोपत नाही आहे तर त्यामागे एक कारण भुकेचं पण असू शकतं की त्याला भूक लागलेली आहे की नाही.
तसंच या एज ग्रुपमध्ये फीडिंग टाईम पण रुटीनवर खूप इफेक्ट करतो. फीडिंग टाईम म्हणजे बाळाचं खाण्याचं टाईम, जे की जेवणाचं असेल, स्नॅक्सचं असेल, ठीक आहे. तर या एजमध्ये बेबीजची ग्रोथ स्पर्ट्समधून जात असते. म्हणजे की कधी ॲपेटाईट त्यांचं असतं ते जास्त असतं, तर कधी कमी असतं. आणि कधी काही बाळांचं टीथिंग चालू असतं, त्यांचे दात येणं सुरू असतं. सो त्या टाईमला तर खूप त्रास असतो, कारण बाळांना ज्या वेळेला दात येतात त्यावेळेला खूप त्रास होत असतो. त्यामुळे कधी बाळ कमी खातं, कधी क्रँकी होतं, खूप चिडचिड वगैरे करतं, ते दुखत असतं, त्याला त्रास होत असतो, त्यामुळे ते चिडचिड करणं, त्यामुळे त्यांचं खाणं जात नाही त्यांना. त्या सगळ्या गोष्टीमुळे पण त्यांचं रुटीन बदलतं. म्हणून फीडिंग रुटीन पण बाळांचं फिक्स नसतं आणि ह्या डेव्हलपमेंट फेजमुळे हे असू शकतं. कोणत्या की त्यांचं टीथिंग आहे, ठीक आहे. तर बाळांना दात येत आहेत, त्यामुळे ते खात नाही आहेत, ते चिडचिड करत आहेत. तर त्यामुळे त्यांचं फीडिंग रुटीन फिक्स नाही आहे ना, की ह्या टाईममध्ये ते खाणार. तर त्यांचं दुखत आहे, त्यांना त्रास होत आहे, तर ते नाही खाऊ शकत आहेत, बरोबर आहे. त्यामुळे ते त्या वेळेमध्ये नाही जेवू शकत आहेत. त्यांचं दुखणं जेव्हा त्यांना वाटेल की हां आता मला बरं वाटते, सो त्या टाईममध्ये ते खाऊ शकतात. सो फीडिंग रुटीन पण आहे त्यांचं बाळाचं, ते अजिबात फिक्स नसतं या टाईममध्ये. सो माझ्या बाळाने दुपारी 1 वाजता जेवलं पाहिजे, सकाळी 8 वाजताच नाश्ता केला पाहिजे किंवा रात्री 7च्या आधीच खाल्लं पाहिजे, 8च्या आधी, असं नाही आहे मुळात. ओके, कारण बाळाला या गोष्टींचा त्रास, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये डेव्हलप होत असतात. सो त्यानुसार बाळाचं सगळ्याच गोष्टी बदलत असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. बाळ खात नाही आहे तर त्याला जबरदस्ती देणं पण चुकीचं आहे. का खात नाही त्यामागची कारणं शोधणं गरजेचं आहे. का खात नाही आहे ते डॉक्टरांना विचारून तुम्ही डॉक्टरांचं रेकमेंडेशन घेऊन तुम्ही बाकी गोष्टी फॉलो करू शकता. तर मला हे सांगायचं की ह्याच्यामागे टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे, ह्यामागे ही पण एक गोष्ट असू शकते. सो फीडिंग रुटीन हे पण आहे, हे फीडिंग रुटीन आहे ते पण बदललेलं असतं या टाईममध्ये. का बदललेलं असतं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या घरचं एन्व्हायरमेंट पण रुटीनवर इफेक्ट करत असतं. जर घरात ॲक्टिव्हिटीज जास्त असतील, गेस्ट्स आले, आउटिंग्स झाल्या किंवा डेली शेड्यूल बदलला तर बेबीचा रुटीन पण नॅचरली शिफ्ट होतो, बरोबर आहे. रिअल मॉम लाईफमध्ये परफेक्ट सायलेन्स, परफेक्ट टायमिंग मेंटेनन्स करणं नेहमी पॉसिबल नसतं आणि ते कम्प्लिटली ओके आहे. कारण जर घरामध्ये खूप जास्त ॲक्टिव्हिटीज झाल्या, म्हणजे आज कमी ॲक्टिव्हिटी झाली, उद्या जास्त ॲक्टिव्हिटी झाली, तर उद्यामध्ये बाळाचं रुटीन बदलणार आहे, ते सारखं राहू शकत नाही आहे, बरोबर. कारण बाळ जर जास्त ॲक्टिव्हिटी झाल्या, बाळ जास्त थकलेलं असेल, त्या दिवशी बाळ जास्त नॅप टाईम घेईल, बरोबर आहे. आज कमी ॲक्टिव्हिटी झाल्यात, बाळ कमी थकलेलं असेल, बाळाला जास्त वेळ नाही दिला आहे, बाळ चिडचिड करत असेल, सो ह्या गोष्टी होत राहणार. किंवा गेस्ट आलेत, कोणी पाहुणे आलेत, तर बाळाला खेळणार त्याच्याबरोबर, सो त्याचं ते रुटीन चेंज होऊ शकतं. आउटिंग्स झाल्या म्हणजे आपण बाहेर कुठे गेलो, तर बाहेर गेल्यानंतर पण प्रवास झाला आहे, सो बाळ क्रँकी होऊ शकतं, त्यामुळे त्याचं फीडिंग रुटीन, स्नॅक रुटीन, नॅप टाईम पूर्णपणे बदलू शकतो. किंवा आपला डेली शेड्यूल असेल, आपलाच डेली शेड्यूल चेंज झाला, आपल्यालाच काही एक्स्ट्रा काम आहे, बाहेरचं काम आहे, काही एक्स्ट्रा चेंज झालेलं आहे, सो त्यामध्ये बाळाचं रुटीन पूर्णपणे बदलणार आहे.
ओके, त्याचं रुटीन आहे ते नॅचरली पूर्णपणे शिफ्ट राहतं. त्यामुळे हे परफेक्ट सायलेन्स किंवा परफेक्ट टायमिंग मेंटेनन्स हे असं काही होत नाही. जसं की बाळ झोपल्यानंतर आपल्याला सगळी कामं पटापट आवरायला लागतात आणि आपण काम आवरल्यानंतर बघतो तर बाळ उठलेलं असतं. सो हे सगळं आपल्याला अरेंज करावं लागतं. ह्याच्यामध्ये परफेक्ट असं नसतं की बाळ आता 1 वाजता झोपलं आहे, 2 वाजता उठेल, 2 तासांनीच उठेल, मग त्या 2 तासामध्ये मी मस्त झोपेन किंवा मी हे काम करेन, असं बिलकुल होत नाही. ओके, सो ह्या गोष्टींवरती फोकस करू नका. मी पण या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केला आहे आई म्हणून, पण त्याच्यानंतर सगळीकडे फाइंड आउट करून सगळं नेटवरती वगैरे बघून एक पुस्तक वगैरे वाचून त्यातून मला हे सगळं रिअलाईज झालं आणि म्हटलं तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी शेअर कराव्यात, जेणेकरून तुम्ही पण स्वतःला कधी ब्लेम करणार नाही. कारण एक आई म्हणून मी स्वतःला खूप वेळा हे ब्लेम केलेलं आहे की मी प्रॉपर रुटीन बनवू शकत नाही, मी डिसिप्लिन नाही आहे, असं मला कधी कधी वाटायला लागलं की मीच डिसिप्लिन नाही आहे. पण हळूहळू मग मला कळलं की रुटीन हा कॉम्पिटिशन नाही आहे, तो एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, ती एक हळूहळू होणारी प्रोसेस आहे. ठीक आहे. हॅपी, ॲक्टिव्ह, इमोशनली सिक्युअर बेबी हा परफेक्ट क्लॉक रुटीनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं बाळ हॅपी असेल, ॲक्टिव्ह असेल, इमोशनली सिक्युअर जर बाळाला वाटत असेल, तर तुमच्या बाळाची परफेक्ट वाढ होत आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला स्वतःला ब्लेम करण्याची गरज नाही आहे की मी रुटीन फॉलो करत नाही आहे तर माझ्या बाळाची बरोबर वाढ होत नाही, असं अजिबात नाही आहे. जर तुमचं बाळ हॅपी आहे, व्यवस्थित खातं आहे, व्यवस्थित ॲक्टिव्ह आहे, इमोशनली सिक्युअर वाटतं आहे बाळाला, तर हा परफेक्ट क्लॉक रुटीन आहे आणि हेच जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं बाळ खूपच जास्त इनॲक्टिव्ह किंवा अजिबातच काहीच रुटीन नाही आहे, म्हणजे रोजच दिवसेंदिवस तेच सुरू आहे, तर काही स्टेप्स ज्या आहेत त्या तुम्हाला मदत करू शकतात. तुम्ही ऑफकोर्स जास्त एक्स्ट्रीम असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, पण थोडक्यात असेल तर तुम्हाला काही जेंटल स्टेप्स मी देते त्या मदत करू शकतात. जसं की फिक्स्ड बेड टाईम रुटीन करा, डेली रिदम इन्स्टेड ऑफ स्ट्रिक्ट शेड्यूल. देन थर्ड वन, बेबी क्यूज ऑब्झर्व करणं. नंतर चौथं, ओव्हर स्टिम्युलेशन अवॉइड करणं. आणि 5वं, कन्सिस्टंट मॉर्निंग वेकअप विंडो. सो मला हे सांगायचं आहे की रुटीन फोर्स करण्याऐवजी ग्रॅज्युअली गाईड करणं जास्त इफेक्टिव्ह असतं. तर आज मला एक गोष्ट क्लिअर समजली आहे की परफेक्ट रुटीन नसणं म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. तर जर बाळ तुमचं हॅपी आहे, ॲक्टिव्ह आहे, हेल्दी आहे आणि रिस्पॉन्सिव्ह आहे, तर रुटीन हळूहळू नॅचरली डेव्हलप होतं. मदरहूडमध्ये परफेक्शन नाही, कनेक्शन असणं हेच सर्वात परफेक्ट रुटीन आहे आणि हीच आमची रिअल मदरहूड जर्नी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या टाईपचे व्हिडिओज पाहायला आवडतील, कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज पाहायला आवडतील हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल होता की नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.